नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. साकोरा गावात थरार, एकाच रात्री 9 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास, गावात घबराटीचे वातावरण. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत तब्बल 8 घरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी घरांची कडी कुलपे तोडून लोखंडी कपाटांमधील रोख रकमेसह लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला. गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, रोहिदास वाडा आणि इतर भागातील घरे चोरट्यांनी टार्गेट केली होती. एका घरातून चोरट्यांनी अख्खे लोखंडी कपाट उचलून जवळच्या शेतात नेले आणि त्यातील रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले असल्याचे सांगितले जाते. या धाडसी चोऱ्यांमुळे साकोरा गावात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच श्वान पथक, तांत्रिक विश्लेषण पथक यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत. आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. कपाटात 50,000 मध्ये थोडं सोनं होतं हां आणि उन्हाळ्यामुळे वर झोपात गेलो हां आणि 2:30-3 वाजलेलं असं हां नेलं कपाट इकडून घरून वावरात पडलं. मग पोलिसांना सांगितलं का? हा पोलिसांनी पंचनामा केला. हां पोलीस म्हणे आजूबाजूचे एक कागदपत्र उचला म्हणे. हां त्यानंतर कपाटाला हात लावू नका, ते कपाट तेवढंच पडेल.